मे देव सर्व कार्येषु सर्वदा या देवी सर्वभूतेषु हे वैष्णव क्रिएशन्स व श्रीदेवी सातेरी संस्थान खोर्ली म्हापसा यांच्यातर्फे तुमच्यासमोर सादर केलं जाणार आहे. पुढे जाण्यापूर्वी एक छोटासा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. आमच्या खोर्ली भागातील जे कलाकार ज्यांनी कलेची सेवा केली, कलेची रुजवण केली आमच्यासारख्या नवोदित कलाकारांमध्ये, त्यांचं आम्ही सत्कार करणार आहोत. तेव्हा आज ह्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे आले आहेत, जे विशेष अतिथी आले आहेत, त्यांना मी अगोदर आमंत्रित करतो. वैष्णव क्रिएशन्सचे अध्यक्ष
मी मागतो वैष्णव क्रिएशनचे श्री हनुमंत आजगावकर ह्यांना की त्यांनी पाहुण्यांचं स्वागत करावं. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. आजच्या ह्या वैष्णव क्रिएशन म्हापसा आणि श्रीदेवी सातेरी संस्थान खोर्ले म्हापसा यांचे आयोजित नाट्य महोत्सव मी वैष्णव क्रिएशनच्या वतीनं तुमचं स्वागत करतो. आजच्या ह्या आजपासून सुरू होणाऱ्या ह्या नाट्य महोत्सवात 3 नाटकं सादर केले जाणार आहेत आणि त्याचा हा उद्घाटन सोहळा. आजच्या ह्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले समूह संपादक दैनिक रयत समाचारचे श्री प्रभाकर ढगे सर ह्यांना मी सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आहे. तसेच आजच्या ह्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी उद्योजक, समाजसेवक, लेखक आणि आमचे काय म्हणू पुरस्कर्ते स्नेही श्री विनयकुमार मंत्रवादीजी यांचंही मी स्वागत करतो. खास आमंत्रित पाहुणे ज्ञानप्रसारक मंडळ महाविद्यालयाचे उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य श्री राजाराम नार्वेकर सरजे यांचेही मी सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो. आमच्या म्हापशाचे एक पत्रकार, निवृत्त शिक्षक, एक समाजसेवक, योग टीचर श्री नारायण राठोडजी यांचंही मी स्वागत करतो. तसेच आर्ट अँड कल्चरचे ऑफिसर श्री प्रेमानंद कलशावकर यांचं मी स्वागत करतो. गोव्यातील एक उत्कृष्ट नाट्यकर्मी श्री अविनाश पुरकेजी यांचंही मी इथं स्वागत करतो. तसेच सातेरी देवस्थानचे अध्यक्ष संदेश नाईक यांचंही मी स्वागत करतो. तसेच आज सत्कार ज्यांचा सत्कार आहे त्या सत्कार मूर्ती खोर्ली गावचे प्रसिद्ध, खरं तर संपूर्ण गोवाभर प्रसिद्ध असलेले नाटककार, दिग्दर्शक, गोवा राज्य नाट्य पुरस्कार विजेते श्री गोपाळ राऊळ यांचंही मी स्वागत करतो. तसेच अनेक नाट्यकर्मी उमेश धारगळकर सत्कारमूर्ती त्यांचंही स्वागत करतो. आणखीन एक सत्कारमूर्ती रेश्मा मटकर यांचंही मी स्वागत करतो. रंगभूषाकार, वेशभूषाकार जयंत नाटेकर सत्कारमूर्ती त्यांचंही स्वागत करतो. आणि एक समाजसेवक, स्वतःची यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे ते म्हणजे श्री शेखर तुकाराम नाईक यांचं मी स्वागत करतो. तसेच आपण उपस्थित सर्व मान्यवरांचं मी इथं स्वागत करतो. खरं तर वैष्णव क्रिएशन्स या संस्थेला जेमतेम 2 ते 3 वर्ष झालेली आहेत. आम्ही अनेक ठिकाणी नाटकं सादर करतो आहे. तसेच कल्चरल सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करत असतो. खरं म्हणजे वैष्णव क्रिएशन्स ही साईपूर्व आर्ट्स जी गोवाभर प्रसिद्ध आहे त्या संस्थेशी असलेली संलग्न संस्था. साईपूर्व आर्ट्सचे श्री बालचंद्र उसगावकर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही संस्था चालते. साईपूर्व आर्ट्स या संस्थेबद्दल सांगायचं झालं तर गोव्यात तसेच गोव्याबाहेर त्यांची नाटकं सादर केली जातात, स्पर्धेमध्ये सादर केले जातात. आणि हल्लीच साईपूर्व आर्ट्सने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड केलेला आहे. तो म्हणजे एकाच दिवशी एकाच स्थळी
विविध आशयाची 5 नाटके, विविध आशयाची 5 नाटके एकाच दिवशी एकाच वेळी, हा गिनीज बुक वर्ल्डमध्ये रेकॉर्ड आहे, जो अजून कोणीच केलेला नाही आहे. त्या अशा ह्या बलाढ्य साई प्रवास आर्ट्स संस्थेशी आम्ही संलग्न आहोत. परत एकदा सर्व उपस्थितांचे पुनश्च स्वागत. धन्यवाद. कार्यक्रमात सत्कार समारंभात पहिले सत्कार मूर्ती आहेत. संपूर्ण गोवावर ख्याती असलेले उत्तम नाटककार म्हणून, तसेच 100हून अधिक नाटकात दिग्दर्शन केलेले, कला गौरव पुरस्काराने सन्मानित, गोवा राज्य पुरस्कार नाटकासाठी नाटक विजेते, 250हून जास्त नाटकात भाग घेतला, म्हणजे आपली कला सादर केलेले असे, वयाच्या 11व्या वर्षापासून ते नाट्यशास्त्रात वावरत आहेत आणि अजूनही वावरत आहेत, असे गुणी उत्कृष्ट नाटककार आमचे आणि नाटकामध्ये आपली कला सादर केलेली आहे. जवळजवळ 200च्या वर नाटकात त्यांनी काम केलं आहे आणि त्यांची खानाची भूमिका ही प्रशंसनीय अशी 70 ठिकाणी त्यांनी खानाची भूमिका केलेली आहे. सामाजिक, पौराणिक व ऐतिहासिक अशा विविध विषयाच्या नाटकात त्यांनी भूमिका केल्या आहेत आणि परिसात मी तुझ्या अंगणी ह्या नाटकात त्यांना पारितोषिकसुद्धा मिळालेलं आहे. मी विनंती करतो आमचे ज्येष्ठ नाटककार खोर्ले गावचे सुपुत्र श्री उमेश रामा धारगळकर की त्याने कृपया रंगमंचावर यावं. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं सत्कार करावा.
धन्यवाद. ह्याच्यानंतर वयाच्या 12व्या वर्षापासून नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असलेल्या कोकणी तसेच मराठी नाटकात भाग घेणाऱ्या, त्याचबरोबर भजन फुगडी ह्या सांस्कृतिक कार्यक्रमातसुद्धा भाग घेणाऱ्या आमच्या खोर्ली गावच्या कालोत्सवातील नाटकात भाग घेणाऱ्या अशा सौ रेश्मा रमेश मटकर यांना मी विनंती करते की कृपया रंगमंचावर यावं. मी विशेष अतिथींना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. बघ धन्यवाद. यानंतर ज्याने आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळून नाटकाची सेवा केली असे नाट्य भांडार सांभाळत रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य ही सगळी क्षेत्रे सांभाळत संपूर्ण गोवाभर तसेच गोवा बाहेरही त्यांचे हे काम चालू असते, कार्य चालू असते. आमच्या सर्व नाटकात जास्त करून त्यांचीच वेशभूषा, नेपथ्य आणि रंगमंच सजलेला असतो. ते खोर्ले गावचे श्री जयंत नाटेकर, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर यावं. तसेच राजाराम नार्वेकर सरांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद. यानंतर संपूर्ण म्हापसामध्ये प्रसिद्ध सगळ्यांच्या ओळखीचे एक समाजसेवक, म्हापशातील समस्या आपल्या यूट्यूब चॅनलवरून दाखवत ते सरकारच्या नजरेस आणत आणि त्यात सुधारणा करून घेण्यात ते माहीर. म्हापशात असं म्हटलं जातं की शेखर नाईकने एखादी समस्या यूट्यूबवर आणावी आणि त्याचं निरसन व्हावं. निस्वार्थीपणे यूट्यूब सेवा करणारे समाजसेवक आमचे मित्र श्री शेखर तुकाराम नाईक यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर यावं. मी विनंती करतो राजाराम नार्वेकर सरांनी आणि सर्व मान्यवरांनी त्यांचा सत्कार करावा. त्यांचं कार्य हे खरंच उल्लेखनीय असतं. रोज समाजातील व्यवस्था यावर त्यांचं भाष्य असतं. म्हापशातील यूट्यूब चॅनल शेखर नाईक.
सगळ्या सत्कार मूर्तींना विनंती आहे की त्यांनी ग्रुप फोटोसाठी रंगमंचावर यावं. रमा सर, सगळ्या सत्कार मूर्तींना विनंती आहे की त्यांनी ग्रुप फोटोसाठी रंगमंचावर यावं. धन्यवाद. आता या क्षणी आमचे गोपाळ काका म्हणजे श्री गोपाळ राऊळ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. प्रायश्री विघ्नहर्त्याला गणाऱ्याला वंदन करून जगत्तारिणी श्री सातेरी माते चरणी लीन होऊन तसंच आज व्यासपीठावरील मान्यवर श्रीयुत विनयकुमार मंत्रवाजीजी, श्री प्रभाकर ढगेजी, श्री प्रेमानंद कलशावकर, श्री नारायण राठवड, श्री राजाराम नार्वेकर, श्री अविनाश पुरखे आणि आमचे देवस्थानचे अध्यक्ष श्रीयुत नाईक, तसेच आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले समस्त मायबाप यांच्या चरणी लीन होऊन एक दोन शब्द बोलायचे असतात ते बोलून मोकळा होतो. कारण आता बोलण्याचं मी सोडून दिलेलं आहे. कारण आता तब्येत माझी साथ देत नाही. तब्येतीनुसार काम करावं लागतं. परंतु आज आपले वैष्णव क्रिएशन म्हापसा आणि सातेरी संस्थान खोर्ली म्हापसा यांच्या संयुक्त मानाने हा जो आज इकडे नाट्य महोत्सवाचा कार्यक्रम होत आहे आणि त्या नाट्य महोत्सवाच्या अनुषंगानं आज माझ्यासहित आणखी 3-4 कलाकारांचा सत्कार केलेला आहे. त्याबद्दल
मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. दुसरं गोष्ट म्हणजे कलाकारांना सत्कार म्हणजे काय. एखादा सत्कार्य आपण करतो ना, त्या सत्कार याचा मान म्हणजे सत्कार, आणि तो सत्कार असा घडून येत आहे. नटेश्वराच्या कृपेने माझे पुष्कळ सत्कार झालेले आहेत. मला वाटतं 27-28 सत्कार झालेले आहेत. आणखी मला सत्कार करून घ्यायची नव्हती, परंतु ह्याच रंगमंचावर मी कितीतरी वेळा नाटकं केलेली आहेत, चांगली नाटकं केलेली आहेत. आणि अचानक मला आमचे हनुमान आजगावकर यांनी फोन केला की असं आहे, आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. मी नाकारू शकत नाही, कारण हा सत्कार आहे ना, तो जगत्तारिणी श्री सातेरी मातेच्या सान्निध्यात म्हणा किंवा तिच्या प्रांगणात म्हणा, असा हा सत्कार सोहळा होत आहे. आणि याच्यामुळे काय, कलाकार आणखी घडावेत. या खोर्ली गावामध्ये सुद्धा असेच कलाकार आणखी घडावेत अशी माझी पण तशीच इच्छा आहे, आणि घडणार. खात्री आहे की रे सातेरी माता आहे ना, ती सगळं काही घडवून आणणार आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण याच्यापुढे आणखी प्रमुख पाहुणे आहेत, त्यांचं भाषण आहे. तेव्हा एक माझा सत्कार केला, माझी एक सवय आहे, माझा सत्कार केला की मी सत्काराला उत्तर देतो ना, त्यावेळी 2 शब्द बोलतो. मी नटसम्राट बोलत नाही, मला नटसम्राट पाठ आहे, शेवटचा डायलॉग एकदम मस्त पाठ करतो, पण तो बोलत नाही, कारण नटसम्राट परवाच्या दिवशी इकडे नाटक आहे, तो भालचंद उसगावकर ते नाटक करतायत, तेव्हा तो डायलॉग बोलत नाही. मी वीरारोहण नवनाचा एक अर्धा डायलॉग बोलतो, संबंध बोलत नाही. ही बाईची जात, तिचे सापाचे जात, तिच्या डोळ्यात आम्हीच पण काळजात विष, तिची नागमोडी चाल पाहून जाईबंदी व्हाल, पण जाऊ नका भुलून वेळ जाऊन टणवून खाक व्हाल जळून. तिच्या पोटातले पाय तुम्हाला दिसणार काय. सोडा राव सोडा, तिचा नादच सोडा. जरा वाटेल हुरहुर, मन करीत कुरबुर, आवढाव वाटेल डोळ्यात, पाणी येईल डोळ्यात, पण पाहू नका वळून. वेळ जाळून टळून आणि खाक व्हाल जळून. तुमचा जाईल जीव, पण तिला येणार नाही क्यू. तुमची होईल राख, पण ती मारणार नाही हाक. कशी मारेल साली बाईची जात, शेवटी वळणावरच जाणार. बस, ही बाईची जातच नाहीशी करायला हवी. आईला क्षमा केली, वारूला क्षमा नाही. तिचा मुर्दाच पाडायचा आहे मला. जिथे दिसेल तेव्हा, जेव्हा भेटेल तेव्हा. जाते कुठे, सारं जग थुंडाळीन, पातळ पालथं घालीन. दिवसाच्या प्रकाशात नाही सापडली तर रात्रीच्या अंधारात हुडकून काढीन, आणि सापडली की तिच्या मस्तकात तुम्ही आडालात तर तुमचा देखील मुर्दा पाडीन. कारण हे धर्माचं काम आहे, पुण्याचं काम आहे, परमेश्वराचं काम आहे. हाच नेम आता न फिरे माघारी. नमस्कार. उतार वयात जमत नाही, त्यातल्या त्यात बोलून गेलो, आणि मी चष्मा लावून आजपर्यंत नाटकात अभिनय केला नाही, म्हणून मी चष्मा काढलेलं होतं. अजूनपर्यंत अभिनय केला नाही चष्मा लावून. नमस्कार. धन्यवाद काका. आता 2च मिनटं रेश्मा काकी म्हणजे सौ रेश्मा मटकर तुमच्याकडे आपलं मनोगत व्यक्त करतील. सगळ्यान पयलीं सातेरीक नमन करून, तशेंच हांगा माचयेर बशिल्ले सगळे व्हड सारके नामांकीत अशे हांकां सगळ्यांक हांव एकदांच नमस्कार करता, कित्याक फुडलो वेळ आसा हो नाटकाचो खूब मोलाचो. तर म्हणल्यार आमी कलाकार हे कशे जातात, जल्मताच जाता अशें ना. कसलेय कलेक कोणाचो ना कोणाचो पाठिंबा आसूंकूच जाय. जेन्ना पाठिंबा आसता तेन्नाच आमी फुडें सरता. म्हाका ल्हानपणासून नाटकान काम करपाची खूब आवड. तशें आमच्या मामाच्या घराण्यांनूच तें नाटकाचें आसा, त्या प्रमाणे आमी फुडें सरलीं. पयलीं म्हज्या आवय बापायचो म्हाका खूब सपोर्ट आसलो. ती सदांच म्हणटाली, आमी मेली सुद्दां जाल्यार तुका खंय नाटक आसल्यार तूं रावूं नाका, कित्याक तर एकट्याक लागून 10 जाणांचो घात जाता. तशेंच लग्न जाल्या उपरांत म्हाज्या घोवानूय म्हाका खूब सपोर्ट केलो, आनी अजुनूय करता. कितल्याय पयस नाटकान म्हाका पार रचुनी म्हाका व्हरून पावयता, आनी रातच्या 12 सुद्दां घेवन येता. तशेंच हांव त्या खातीर म्हणटा, हो आज म्हजो सन्मान जाला, आनी हनुमान आजगांवकारान म्हजो सन्मान केला, तेतून हांव खूब समाधानी आसा.
आनी हो सगळें श्रेय म्हाज्या जाणट्यांक आनी म्हाज्या मिस्टराक वता. तशेंच हनुमान आजगांवकाराच्या खूब खूब देव बरें करूं म्हणटा, कित्याक ही संदी म्हाका तेणें हांगा दिली म्हणून. देव बरें करूं. धन्यवाद काकी. आता तुमचा जास्त न वेळ घेता मी विनंती करेन श्री राजाराम नार्वेकर सर यांना की त्यांनी 2 शब्द बोलावे प्लीज. नमस्कार. मी फक्त 2च मिनटात माझं मनोगत व्यक्त करतो. आत्ता खरं म्हणजे ज्या 2 नटश्रेष्ठांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, एक म्हणजे आदरणीय श्री गोपाळजी राऊळ. ह्या वयातसुद्धा त्यांची स्मरणशक्ती कशी आहे आणि किती प्रभावीपणे ते एखादं भाषण, एखादा संवाद सादर करू शकतात त्याची आम्ही प्रचिती घेतली. आणि त्याचबरोबर आत्ता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं, आपण असं म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, पण त्यांनी आपल्या मनोगतातून आम्हाला दाखवून दिलेलं आहे की यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुषसुद्धा असतो. आणि हा फरक मला या ठिकाणी जाणवला. या दोघाही नाट्यकलाकारासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. नमस्कार. श्री सातेरी मातेला नमन करून आणि रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून आज वैष्णव क्रिएशन आणि श्री सातेरी संस्थान खोल्ली म्हापसा यांच्या संयुक्त विद्यमाने हा नाट्यमहोत्सव या ठिकाणी घडून येत आहे. खरं म्हणजे या भयंकर उकाड्यामध्ये या नाट्यमहोत्सवाच्या रूपाने या संस्थेने आम्हाला थोडा थंडावा प्राप्त करून दिलेला आहे. त्याकरता आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं अभिनंदन करूया. विशेषतः हनुमंत आजगावकर वगैरे आज या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्यामध्ये हजर आहेत. प्रमुख पाहुणे या नात्याने श्री विनय कुमार मंत्रवादी, तसेच समूह संपादक आदरणीय ज्येष्ठ पत्रकार श्री प्रभाकर ढगे. सगळ्यांची नावं घेत नाहीत. सन्माननीय व्यासपीठ. मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते या नाट्यमहोत्सवाबद्दल की हा जो नाट्यमहोत्सव आहे त्यामध्ये 3 नाटकं आहेत बघा. एक संगीत नाटक आहे आणि 2 गद्य नाटके आहेत. संगीत ययाती देवयानी हे विवा शिरवाडकरांचं अतिशय गाजलेलं असं नाटक आणि त्याला संगीत दिलेलं आहे त्या काळात पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. सांगायचा मुद्दा असा की आपली गोमंतक रंगभूमी जी आहे ती रंगभूमी संगीत रंगभूमीची जनक मानली जाते. असं सांगितलेलं आहे की डोंगरी या गावामध्ये संतकवी पंडित कृष्णंभट बानकर यांनी सर्वप्रथम अहिल्योद्धार हे संगीत नाटक लिहिलं आणि ते बघायला, ते सादरीकरण बघायला गोव्यामध्ये सौभद्र नाटकाचे लेखक अण्णासाहेब किर्लोस्कर आलेले होते. त्यांनी ते नाटक पाहिलं आणि त्यानंतर त्यांना सौभद्र नाटक लिहिण्याची प्रेरणा झाली आणि त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये संगीत नाट्य परंपरा सुरू झाली असं मानलं जातं. म्हणजे गोमंतक ही संगीत रंगभूमीची जननी आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या गोमंतकाने संगीत रंगभूमीला मोठमोठे कलाकार दिलेले आहेत. त्यामध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर, त्यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी आणि गद्य नाटकामध्ये अनेक चांगले चांगले कलाकार. मास्टर दत्ताराम, त्यांचं रायगडाला जेव्हा जाग येते, पंडित अजित कडकडे हे आधीच्या काळात संगीत नाटकामध्ये भूमिका करत असत. त्यांचं संगीत अमृतमयिनी वगैरे हे नाटक ज्याला परत पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेलं होतं ते आपल्याला ठाऊक असेल. तर या गोमंतकाने अनेक नाट्यकलाकार, लेखक, तंत्रज्ञ संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला दिलेले आहेत. आणि आणखी वैशिष्ट्य म्हणजे गोव्यामध्ये उत्सवी रंगभूमी जी आहे त्या रंगभूमीवर आजही जवळजवळ 2,500 ते 3,000 मराठी नाटकांचे प्रयोग होत असतात. हे आपलं वैशिष्ट्य आहे आणि ते आपण टिकून ठेवलं पाहिजे. आता ज्यांचा सत्कार झाला त्यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी पूर्वी गोमंतकीय उत्सवी रंगभूमी आपल्या त्यागाने, कलेने जिवंत ठेवलेली आहे. कोणकोणते कष्ट त्यांनी त्या काळात सहन केले असतील बघा. मला आठवतं की आमच्या गावातील अनेक जाणते नेहमी सांगायचे की आम्ही कशी नाटकं सादर करायचो. तर गावामध्ये त्या काळात साधनसुविधा उपलब्ध नव्हत्या. नदी होती. कालोत्सवात, जत्रोत्सवात जी नाटके सुरू होतात ती सादर करण्यासाठी नदीच्या पल्याड जाऊन सगळं रंगमंच जे सामान लागतं ते सगळं होडीतून आणून त्यानंतर डोक्यावर, खांद्यावर घेऊन गावात येणं, तो रंगमंच उभारणं, कुठल्याही साधनसुविधा नसताना अशा प्रकारे अतिशय कष्टाने त्याग करून त्यांनी उत्सवी रंगभूमी जिवंत ठेवलेली आहे.
आपला आदर्श आमच्यापुढे ठेवलेला आहे आणि तो आदर्श आजच्या तरुण पिढीने विसरता कामा नये. आपली ही नाट्यकला, अनेक आहेत, पण आज नाट्यकलेच्याच संदर्भात जर बोलायचं झालं तर अशा प्रकारे आजच्या तरुण पिढीने त्यांच्या त्यागाचं स्मरण करून, त्यांच्या कष्टाचं स्मरण करून ही नाट्य परंपरा जी आहे ती आपली जिवंत ठेवली पाहिजे, पुढे चालवली पाहिजे. कारण कलेत माणसाला जो आनंद मिळतो तो दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये मिळत नाही असं माझं मत आहे. आपण नाही तर जन्माला आलो, जगलो, गेलो आणि कला सादर करताना दुसऱ्यालासुद्धा कलेचा आनंद देताना जे एक समाधान मिळतं ते समाधान और असतं. या ठिकाणी अनेक कलाकार आहेत, त्यांना मी काय म्हणतो त्याचा मतितार्थ समजलेला असेल. मी जास्त वेळ घेत नाही. मी आजच्या या नाट्य महोत्सवाला आज आणि नंतर उद्या आणि परवा जी नाटकं सादर होणार आहेत, ज्या संस्था हे नाट्यप्रयोग सादर करणार आहेत, त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. त्यातील कलाकार, तंत्रज्ञसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. आमच्या समोर तंत्रज्ञ ध्वनिव्यवस्था सांभाळतात, त्यानंतर संगीत जे आजच्या नाटकाला देणार आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि मला या ठिकाणी बोलावून 2 शब्द बोलण्याची संधी दिली. कारण नाटकाबद्दल बोलायचं झालं तर खूप काही बोलता येईल, पण ही वेळ, हा प्रसंग तो नव्हे. आपण सगळेच जण नाटक बघण्यासाठी उत्सुक आहोत, त्यामुळं मी माझं मनोगत आटोपतं घेतो आणि सर्वांना नाटकासाठी, नाटक बघायला आलेल्या तुम्हालासुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद श्री राजाराम नार्वेकर सर. आता मी आमंत्रित करतो श्री प्रभाकर ढगे सर की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. श्रीयुत भालचंद्र उसगावकर यांच्या नाट्य महोत्सवाला इथं उपस्थित असलेले म्हापशाचे सुप्रसिद्ध समाजसेवक, उद्योगपती श्रीयुत विनयकुमार मंत्रवादी आणि व्यासपीठावरील सर्व म्हापशातील प्रतिष्ठित विविध मान्यवर, म्हापशाला मी ज्या मराठी नाटकांची गंगोत्री म्हणतो त्या म्हापशातील आपण सर्व नाट्यप्रेमी बंधू आणि भगिनींनो, अविनाश सरांनी आत्ता मराठी नाटकांचा अर्धा इतिहास सांगितला, पण गोवा ही खऱ्या अर्थाने मराठी नाटकांची जन्मभूमी आहे. आणि तुम्हा म्हापशेकरांना आणखी अभिमान वाटावा, ती म्हापसा ही त्या मराठी नाटकांची आद्य गंगोत्री आहे. 1818 साली म्हापशाच्या रघुनाथ सेठ सावंतांनी ताकडधूम नावाचं पहिलं मराठी नाटक लिहिलं आणि मराठी नाटकांचा उगम झाला. दुर्दैव असं की त्यानंतर 1845 साली सांगलीच्या विष्णुदास भावेंनी नाटक लिहिलं आणि आजही मराठी रंगभूमी दिन त्यांच्या नावाने साजरा होतो. खरं तर ही गोव्यासारख्या मराठी नाटकांची गंगोत्री असलेल्या नाट्यभूमीवर अन्याय करणारी बाब आहे आणि हा अन्याय वारंवार पुरावे दिल्यानंतरही दूर होत नाही, ही आमची खंत आहे. नार्वेकर सरांनी ज्या कृष्णंभट बांदकराचा उल्लेख केला, त्या कृष्णंभट बांदकरांच्या डोंगरी गावामध्ये अण्णासाहेब किर्लोस्कर आर्थर क्रॉफर्ड नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याला सोबत घेऊन डोंगरी, भाटी, पिलार या भागामध्ये मीठ खरेदीसाठी येत असत. मीठ खरेदीला आल्यानंतर त्यांचा मुक्काम तिथे व्हायचा आणि त्यांना कृष्णंभट बांदकरांनी लिहिलेली संगीत नाटकं बघायला मिळायची. त्यांनी त्यावेळी कृष्णंभट बांदकरांना विनंती केली की महाराष्ट्र एवढा मोठा आहे, तुम्ही तिकडे चला आणि ही नाटकं तिकडे सादर करा.
परंतु कृष्णभट बांदकरांनी सांगितलं की संगीत नाटक हे मी कला म्हणून सादर करत नाही, ती माझी आध्यात्मिक गरज आहे आणि गोवा सोडून मी कुठेही जाणार नाही. अण्णासाहेब किर्लोस्करांनी त्यापासून प्रेरणा घेतली आणि शाकुंतल नावाचं नाटक 1880 साली लिहिलं आणि पुन्हा महाराष्ट्राने परत तीच बदमाशी केली की संगीत नाटक हे देखील महाराष्ट्रातच लिहिलं गेलं असा प्रचार होत राहिला. म्हणजे मराठी नाटक, मराठी संगीत नाटक एवढंच कशाला, आमच्या मराठीतल्या पहिल्या मराठी नाट्यलेखिका हिराबाई पेडणेकर या देखील गोमंत भूमीच्याच कन्या होत. म्हणजे या तिन्ही क्षेत्रामध्ये गोवेकरांचं योगदान केवढं मोठं आहे हे लक्षात घ्या. पहिलेपणाचे सगळे मान रंगभूमीवरचे गोव्याने मिळवलेले आहेत. असं असतानाही गोव्याच्या वाट्याला आजही उपेक्षा येते. म्हणजे जो गोवा आजच्या काळात, जो काळ टी व्ही बघण्याचा काळ आहे, स्मार्टफोनचा काळ आहे, सगळे लोक तक्रार करत असतात की आता लोक नाटकाला येत नाहीत, नाटकं बघत नाहीत, सगळे मोबाईलला चिकटून आहेत, कोणी सिरियल बघतो आहे, टी व्हीज बघतो आहे, मोबाईलच बघतो आहे. अशा काळामध्ये देखील गोव्यामध्ये उत्सवी रंगभूमी केवळ टिकली नाही तर ती वारंवार वृद्धिंगत होत राहिली आहे. हे फार मोठं आजच्या काळातलं एक चमत्कार वाटावा अशा प्रकारचं हे कार्य आहे. तिकडे फोंड्याच्या हंस थिएटर मंडळाने केलेली नाट्य रंगभूमीची सेवा पाहिल्यानंतर आपल्याला थक्क व्हायला होतं. विश्वनाथ नाईक यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा विजय कुमार नाईक यांच्यापर्यंत येऊन पोहोचली. विजय कुमारच्या नंतर कोण असा प्रश्न पडला तेव्हा आमच्यासमोर पुन्हा एकदा नाव आलं भालचंद्र उसगावकर यांचं. हा काळ, ज्या काळामध्ये लोक थिएटरमध्ये कसे येतील, नाटक कसे बघतील याची काळजी लागलेली असताना भालचंद्र उसगावकर हा वन मॅन आर्मी बनलेला माणूस केवळ गोव्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली नाट्य मंडळी सोबत घेऊन गोव्याचं नाटक गाजतो आहे. रत्नागिरी असो, कोल्हापूर असो, सातारा, सांगली या सगळ्या भागामध्ये मुंबईपर्यंत जाऊन त्यांनी निष्पाप, जय शिवराय, नटसम्राट याचे जे अफलातून प्रयोग केले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील रसिक देखील अचंबित झालेले आहेत. म्हणजे मराठीची आणि एकूणच मराठी नाट्य परंपरेची सेवा करणारे हे लोक, यांना काय मिळतं? यांना कुणी सरकारी मदत देत नाही किंवा समाज वर्गणी काढून त्यांना जगवत नाही. हे लष्कराच्या भाकरी भाजण्याचं काम आहे. रंगभूमीची ज्या निसंगपणे ते सेवा करतात, ज्या कठोरपणे रंगभूमीची तपश्चर्या करतात, त्या तपश्चर्येची ही फलश्रुती आहे. मी भालचंद्र उसगावकरांचे नाटकं फारसे बघितलेले नाहीत, परंतु त्यांच्याबद्दल जे लिहून येतं, महाराष्ट्रातले रसिक ज्या पद्धतीनं माझ्याशी बोलतात तेव्हा लक्षात येतं की सारं काही संपलेलं नाही. आमच्याकडं मोबाईलचं अतिक्रमण असे आलेलं असेल, टी व्हीचं अतिक्रमण असे आलेलं असेल, परंतु जोपर्यंत भालचंद्र उसगावकरांसारखे लोक रंगभूमीवर ठाण मांडून आहेत तोपर्यंत गोमंतकाच्या रंगभूमीला मरण नाही. गोव्याची रंगभूमी ही मराठी प्रांत तर गाजवेलच, परंतु ती देशातही कायम अव्वल राहील अशा प्रकारची ही कामगिरी आहे. मला या प्रसंगी बाबा आमटेंची एक कविता आठवते. बाबा आमटेंची कविता आहे, सगळा समाज झोपलेला आहे, सगळे चिडीचूप शांत बसलेले आहेत, अशा वेळी एक कप्तान असलेला माणूस काय करतो? असं म्हणतात
जहाज बुडत असेल तरीही कप्तान उडी मारून पोहून जात नाही, तर तो त्या जहाजाबरोबर बुडण्यासाठी सिद्ध राहतो. बाबा आमटेंनी त्या कवितेत म्हटलं आहे, स्वतःला जहाजाबरोबर बुडवून घेणारे कप्तान जिथे असतात, तिथेच बुडता देश वाचविणाऱ्या नाविकांच्या पिढ्या जन्माला येतात. वाट पाहणाऱ्या एकाकी किनाऱ्यांना आणि उग्र लाटांच्या कल्लोळांना सांगा, आम्ही अजून जहाज सोडलेलं नाही, आम्ही अजून जहाज सोडलेलं नाही. मला वाटतं भालचंद्र उजगावकर या कप्तानाने देखील जे मराठी रंगभूमीचं जहाज या वादळामध्ये लोटलेलं आहे, ते वादळावर मात करून काळाच्याही पलीकडे उत्तुंग अशी कामगिरी करेल, याचा मला निश्चितपणे विश्वास आहे. या 3 दिवसीय नाट्य महोत्सवाला मापशेकर भरभरून प्रतिसाद देतील आणि आमच्या गोव्याच्या नटसम्राटाची कीर्ती दिगंत पार जात राहील, अशा शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. समारोपापूर्वी मी मागतो श्री वैष्णव क्रिएशनचे अध्यक्ष श्री हनुमंत आजगावकर यांच्याकडे की त्यांनी पाहुण्यांना सप्रेम भेट द्यावी. सर्वप्रथम श्री प्रभाकर ढगे सर यांना सप्रेम भेट द्यायची. श्री विनय कुमार मंत्रवादी जी, श्री राजराम नार्वेकर सर, श्री नारायण राठोड सर, श्री प्रेमानंद कलशावकर सर, श्री अविनाश पुरके सर, श्री संदेश नाईक जी, धन्यवाद. समारोप करण्यापूर्वी आज उपस्थित प्रमुख पाहुणे श्री प्रभाकर ढगेजी यांनी वेळ काढून ते इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं अधिकाधिक धन्यवाद. तसेच श्री विनयकुमार मंत्रवादीजी तेही इथे उपस्थित राहिले, त्यांचेही आभार. तसंच श्री राजाराम नार्वेकर सर यांचेही आभार. तसंच श्री नारायण राठोड सर, श्री प्रेमानंद कलशावकर सर, तसेच श्री अविनाश पुरके सर, श्री संदेश नाईकजी इथे वेळ काढून उपस्थित राहिले, त्यांचे अधिकाधिक आभार. तसेच आज ज्यांचे सत्कार झाले ते श्री गोपाळ राऊळजी, तसेच श्री उमेश धारगळकरजी, तसेच सौ रेश्मा मटकर, श्री जयंत नाटेकर, तसेच श्री शेखर नाईकजी यांचेही अधिकाधिक आभार. तसेच तुमचे सर्व रसिक मायबापांचे अधिकाधिक आभार. तसेच श्री सातेरी देवस्थान यांचे अधिकाधिक आभार, कारण त्यांनी आम्हाला हे महोत्सवासाठी हे प्रेक्षागार विनामूल्य दिलेले आहे. एवढं सांगून मी आता जास्त वेळ न घेता थोड्याच वेळात महोत्सवाला सुरुवात आहे, पहिल्या नाटकाला सुरुवात होणार आहे, तेव्हा ययाती देवयानी हे नाटक आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सर्व मान्यवरांना मी धन्यवाद देतो आणि सर्वांनी बसून नाटकाचा आस्वाद घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो.